नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून CET डिसेंबर 2024ची नोटीस आले. या नोटीसमध्ये काय चेंजेस करण्यात आले आणि कोणत्या तारखेला पेपर असेल, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, आणि किती शहरामध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहेत आणि किती लँग्वेजमध्ये ही एक्झाम असेल, सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. ही नोटीस कोणत्या तारखेला जाहीर करण्यात आली होती? 13/9/2024ला ही नोटीस करण्यात आली होती. या नोटीसमध्ये सार्वजनिक नोटीस आहे. तर या नोटीसमध्ये नवीन अपडेट काय आले ते सर्व डिटेल आपण बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडनं कोणतीही माहिती मिस होणार नाही. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक 1/12/2024 रविवार पेपर फर्स्ट पेपर सेकंड को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CET का 20वां संस्करण आयोजित करेगा. ये परीक्षा देश भर के 136 शहरों में 20 भाषाओं में आयोजित की जाएगी. यदि कुछ शहरों में अभ्यर्थी की संख्या अधिक होती है तो परीक्षा 30 नवंबर 2024 को भी आयोजित की जा सकती है. बघा मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या तारखेला पेपर असेल. 1/12/2024ला चालू होणार आहे, रविवार असेल, आणि पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हा रविवारच्या दिवशी घेतले जाणार आहेत. आणि किती शहरामध्ये सेंटर असेल, तर बघा 136 शहरामध्ये एक्झाम सेंटर असेल. आणि किती भाषेमध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे, तर 20 भाषेमध्ये ही एक्ज़ाम घेतली जाणार आहे. पुढे बघा, यदि कुछ शहरों में अभ्यर्थी की संख्या अधिक होती है तो परीक्षा 30 नवंबर 2024 को भी आयोजित की जाएगी. बघा मित्रांनो, कॅन्डिडेट जास्त असेल, ॲप्लिकेशन जास्त आले असेल, जास्त अप्लाय केले असेल, तर कोणत्या दिवशी घेऊ शकता एक्झाम, तर 30 नवंबर 2024लाच ही एक्झाम स्टार्ट होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. वेळोवेळी अपडेट बघायचं. अपडेट बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले CETची. तुम्ही तिथे जाऊन डिस्क्रिप्शनमधून डायरेक्ट ओपन करून तुम्ही सर्व नोटीस, वेळोवेळी अपडेट तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी अपडेट तुम्हाला देत राहील. बघा, या ठिकाणी परीक्षा, पाठ्यक्रम, भाषा, पात्रता, मानदंड, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर और महत्वपूर्ण तिथियों का विवरण युक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र ही CET की आधिकारिक वेबसाइट cett.nic.in पर उपलब्ध होगा. बघा मित्रांनो, वेळोवेळी तुम्हाला अपडेट कोणत्या ठिकाणी सूचना बुलेटिन तुम्हाला मिळणार आहेत, तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही वेळोवेळी अपडेट बघू शकता. और इच्छुक उम्मीदवारों से अनुरोध है कि केवल उपरोक्त वेबसाइट से बुलेटिन डाउनलोड करें. बघा मित्रांनो, इथे काय म्हटलं, इच्छुक उम्मीदवारों से अनुरोध है कि केवल उपरोक्त वेबसाइट से बुलेटिन डाउनलोड करें और आवेदन करने से पहले उसे ध्यान से पढ़ें. बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, हे सर्व सूचना रीड करायचे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन, आणि नंतरच तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन लाईव्ह दाखवले, तुम्हाला कसे फिलअप करायचं आणि फायनली कसं सबमिट करायचं, A to Z प्रोसेस मी दाखवले. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते A to Z प्रोसेस मी दाखवले. इच्छुक उम्मीदवारों को केवल CET वेबसाइट www.cett.nic.in के माध्यम से ऑनलाइन आवेदन करना होगा. ऑनलाइन आवेदन प्रक्रिया 17/9/2024 से शुरू होगी. ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 16/10/2024 रात 11:59 बजे बंद होगी. बघा मित्रांनो, वेबसाईट केव्हा बंद होणार आहे? 16/10/2024 रोजी रात्री 11:59 ही वेबसाईट बंद होऊन जाणार आहे. सुरुवात कोणत्या दिवशी झाली आहे मित्रांनो? 17/9/2024 पासून ॲप्लिकेशन अप्लाय करण्याची सुरुवात झाली आणि शेवटची लास्ट डेट काय असेल? 16/10/2024 असेल. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस दाखवले, ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं लाईव्ह दाखवले, तुम्हाला कसं फिलअप करायचं आणि काय काय फिलअप करायचं आहे आणि
व्यवस्थित ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, CGP पॅटर्न असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज आणि मार्क काढावं लागते, तुम्हाला टोटल मार्क्स. ते सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले. BA BSc MA MCom MPhil PhD सर्वांचं CGP असेल कोणाचं तर ते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये CGP पॅटर्न असेल तर CGP असेल त्यांचं पर्सेंटेज नसेल तर CGPमधून पर्सेंटेजमध्ये कसे कन्वर्ट करायचं आणि पर्सेंटेजमधून टोटल मार्क्स कसे काढायचे ते सर्व डिटेल मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करून तुम्ही सर्व व्हिडिओ सर्च करा आणि ते CGP पॅटर्नचं पर्सेंटेज तुम्ही इझी काढू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.